राजेश शेठ कातारा तुम्हाला स्टेजवर आमंत्रित करतात, यावं. संघ नाही घ्यायच्या बघा लगेचच. 4 षटकांचा मॅच असेल. आयोजकांच्या वतीनं आपल्याला सूचना केल्या आणि मॅच लगेच सुरू करायची आहे. प्लीज कोऑपरेट. चला मॅच लगेच सुरुवात होईल. तमाम क्रीडा रसिकांचं पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक स्वागत. गौरी स्पोर्ट्स चषकातलं हे आयोजन 5वा दिवस आणि 5व्या दिवसातला हा एक महत्त्वपूर्ण सामना. एका बाजूला आरसीसी पेठ तर दुसऱ्या बाजूला एकता स्पोर्ट्स भंगारपाडा. दोन्हीही नामवंत संघ. पहिला गोलंदाज सिद्धेश वासकर, समोर बंटी जोशी. बंटी जोशीनं पहिल्याच चेंडूवर इरादे स्पष्ट केलेत. वाईडिश लॉंग ऑन क्षेत्राकडे हा लगावतोय पहिलाच खणखणीत षटकार. विजय की चाल, बाज की नजर और बाजीराव की तलवार पर संदेह नहीं करते, कभी भी मात दे सकती है. बजने दे धड़क धड़क ढोल ताश धड़क धड़क. इथे मात्र सिद्धेश वासकरच्या पहिल्याच चेंडूवर लगावलेला हा षटकार आणि षटकारानं खातं खोललंय या बंटी जोशीनं. धावसंख्या धावफलकावर 6. 4 षटकांचा सामना असेल. सर्वप्रथम आपण विचार केला तर नाणेफेकी जिंकल्यानंतर आरसीसी पेठ संघानं फलंदाजी स्वीकारली. काय रणनीती आखली इथे मात्र खोलवर पडता चेंडू डायरेक्ट हिट चेतन गोसावीच्या माध्यमातून करण्यात आला होता, परंतु फलंदाज सुरक्षित. कदाचित स्टंपला चेंडू लागला असता तर धोका निर्माण झाला असता. बंटी जोशी सारखा एक घातक फलंदाज तंबूमध्ये परतला असता, परंतु चेतन गोसावीचा प्रयत्न देखील तेवढंच चांगलं. एका मातब्बर खेळाडूला बाद करण्यात त्याला यश मिळालं नाहीये. पुन्हा एकदा फलंदाज सज्ज असेल तेजस जोशी. तेजस जोशी सलामीवीर फलंदाज ऑन द स्ट्राईक. गोलंदाज सिद्धेश वासकर. पंचांना पार करून एक फास्टर बॉलर. हा चेंडू युआर पद्धतीचा चेंडू होता. अगदी चेंडूला उसळी देखील मिळाली आहे. खोलवर टप्प्याचा चेंडू होता आणि ते मात्र क्षेत्ररक्षक अतिश कोणतीही चूक न करता थर्डमॅन शॉर्ट थर्डमॅनला असणारा क्षेत्ररक्षक इथे मात्र चांगलं क्षेत्ररक्षण करतो. अजून एक मॅच असेल आणि मॅचचा टॉस देखील केला जातोय. आजचा दिवस भरपूर सामने झाले आज, कारण अवकाळी पावसामुळे जे सामने उर्वरित होते राहिले बाकी सामने ते मात्र आपल्याला पाहायला मिळाला. हा चेंडूवर प्रहार केलाय. तेजस देखील इथे मात्र इरादे स्पष्ट करतोय. जरी बंटी जोशीनं पहिल्या चेंडूवर षटकार मारला, मी देखील कमी नाही हे दाखवून देतोय आणि तेजसच्या बॅटमधून देखील येतोय हा दादा सरकार स्पर्धेतला ब्रँडेड षटकार. कावर 2 षटकाराच्या मदतीनं 13 या आकड्यावर जाऊन पोहोचली आहे. 13 धावा. सिद्धेश वासकर मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक थोडंसं मागडा होत असताना हा चेंडू अखोट टप्प्याचा चेंडू झपकन खाली राहिला. अगदी गुडघ्याच्या खाली हा चेंडू पाहायला मिळाला. जसा चेंडू पडला रिलीज झाला खेळपट्टीवरनं, मात्र तो चेंडू खाली राहिला. उचलीनं मिळता इथे मात्र बंटीला अर्थातच तेजसला हा चेंडू चुकवून जातो. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये निर्धाव चेंडू. धावसंख्या धावफलकावर एकूण 13. पहिलं षटक पॉवर प्लेचं षटक सुरू आहे. 4 षटकांचा सामना असताना या भंगारपाडा संघाचा गोलंदाज सिद्धेश चेंडूला व्हेरिएशन केलं होतं. खरं तर चेंडू जातो क्षेत्ररक्षक सिलिमिड ऑफला धावत पळत जाऊन झेल टिपण्याचा प्रयत्न, परंतु इथे पाहता पाहता चित्त्याच्या चपळाईनं मात्र 2 धावा पूर्ण केल्या आहेत. तेजस आणि बंटी या दोन्ही फलंदाजांनी. आणि या पहिल्या षटकाचा वाजवी खेळ मात्र समाप्त झाला. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक समाप्त झालं आणि धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते ती बिनबाद. एकूण धावसंख्या धावफलकावर 15 धावा. स्पीडअप करावंच लागेल. आता एक्सलेटर वाढवावा लागेल, कारण नेहमीच कोणतीही स्पर्धा असले त्या आपण नेहमी शेवटच्या क्षणाला घाई करत असतो. ठीक. तर व्यासपीठावर आम्ही पाहतो नेवाली गावातील वारकरी संप्रदायाचे आदरणीय व्यक्तिमत्व सुरेश बुवा पाटील. होय होय वार करी पाहे पाहे पंढरी. ते आदरणीय व्यक्तिमत्वांचं व्यासपीठावर आगमन स्वागत आहे आपलं. ओटू रिवाल मात्री सर. नक्कीच हा महत्त्वाचा सामना असेल दोन्ही संघांसाठी. जो संघ विजयी होईल तो सुपर 8 मध्ये दाखल होईल. म्हणजे सुपर 8 मध्ये जाण्यासाठी ही असेल लढत. सेकंड ओव्हर गोलंदाज साहिल गोसावी एक
युवा खेळाडू आहे. खरं तर साहिलनं जसं क्रिकेटमध्ये पदार्पण केलं, साहिलकडे एक फलंदाज म्हणून पाहिलं जात होतं, परंतु साहिलनं गोलंदाजीमध्ये देखील तेवढीच चांगली चमकदार कामगिरी करायला सुरुवात केली. आता गोलंदाज सेकंड ओव्हर घेऊन येतोय. पंचांच्या अगदी इतर म्हणणेन डाव्या बाजूनं मारा करतोय. शॉर्टपिच चेंडू बंटीनं हलकंच थटवलंय. फर्स्ट स्लिपला क्षेत्ररक्षक आहे उभा. नक्कीच जोपर्यंत चेंडू पकडेल तोपर्यंत मात्र एक धाव पळून काढली आहे. एका धावेनं संघाची धावसंख्या 16 या आकड्यावर पाहायला मिळते. मागचा सामना आपण बघितला तर रिडगर संघानं काय फलंदाजीच्या जोरावर मॅच जिंकला होता. सर्वात जास्त धावसंख्या त्या सामन्यामध्ये पाहायला मिळाली आजच्या दिवसात, परंतु ती धावसंख्या देखील पार होताना आपण पाहिली आहे. म्हणजे क्रिकेट या खेळपट्टीवर आता रंग बदलला. या क्रिकेट खेळाचा खेळपट्टी देखील आता फलंदाजांना साथ देताना पाहायला मिळते. साहिलचा पुढील चेंडू बोराडे सरांना पार करून चेंडू फेकतोय. हा चेंडू तेजससाठी होता. तेजसच्या नक्कीच चेंडू शरीराचा वेध घेऊन जातोय. पंचांचा इशारा अजूनपर्यंत आपल्यापर्यंत येत नाही. नक्कीच आपल्यापर्यंत इशारा येईल काही क्षणातच. या चेंडूवर तर एक धाव पळून काढली आहे. अपील केला होता किंचितचा या ठिकाणी बाद होण्याचा. कदाचित बॅटकट आहे की नाही हे पंचांकडनं आपल्याला नक्कीच इशारा येईल. साहिलचा हा चेंडू आणि फलंदाज बाद. यस, पंचांचा इशारा आलाय ते मात्र बॅटकटच्या स्वरूपात तेजस जोशीला परतावं लागेल. धावसंख्या धावफलकावर कोणत्याही प्रकारची वाढत नाही. अर्थातच निर्धाव चेंडू, फलंदाज बाद. तर इथे आपण पाहतो PTCचे फाउंडर संदीप वासकर यांच्याकडून पेठ क्रिकेट संघाला शुभेच्छा आलेल्या आहेत. पेठ आणि त्याचबरोबर त्यांचा प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ एकता भंगारपाडा क्रिकेट संघ या दोन्ही क्रिकेट संघाने इथे शुभेच्छा आलेल्या आहेत. O2 रिवाल मंत्री सर. धावसंख्या धावफलकावर आपण पाहू शकाल ज्या पद्धतीनं पहिला षटक समाप्त या सिद्धेश वासकरच्या षटकामध्ये धावा आल्या होत्या 15. पहिलं षटक मी तर म्हणेन या पेठ संघासाठी अगदी फायदेशीर ठरलं. परंतु त्यानंतर गोलंदाज साहिल हा गोलंदाज आला. त्यानंतर साहिलनं पहिल्याच चेंडूवर एक धाव आणि दुसऱ्या चेंडूवर विकेट पटकावली आहे. तर पाहूया नवीन फलंदाज मैदानात निखिल जोशी. माफी असावी, निखिल शेळके येतोय. खरं तर निखिल शेळके हे देखील क्रिकेटचं फार मोठं नाव आहे. निखिल शेळकेच्या नावावर एक बाईक देखील आपण पाहिली असेल. 2 बाईकचा मानकरी ठरला आहे आणि एक विक्रम या खेळाडूच्या नावावर आहे. 3 वेळा याने लगातार 6 चेंडूमध्ये 6 षटकार मारलेत असा हा खेळाडू. कारण निखिलचा रेकॉर्ड नक्कीच तुम्हाला सांगेल. तुर्बे या मैदानावर 6 चेंडूमध्ये 6 षटकार. त्यानंतर तलोजा नाईट रजनी स्पर्धेमध्ये 7 चेंडूमध्ये 7 षटकार. आणि अजून एक स्पर्धेमध्ये नागझरी या स्पर्धेमध्ये 6 चेंडूमध्ये 6 षटकार असा एक विक्रम साधणारा हा खेळाडू आहे निखिल शेळके. या आणि निखिलनं मात्र आपले इरादे पुन्हा एकदा इथे स्पष्ट केलेत आणि सरळ ब्लॅक स्क्रीनच्या वरून चेंडू जातोय आउट ऑफ पार्क. दॅट्स अ ह्यूज सिक्सर. जेवढी चांगली कामगिरी करू शकला नाही, परंतु इथे मात्र निखिलनं षटकार मारून पुन्हा एकदा आपले इरादे स्पष्ट केले. कारण निखिलच्या नावावर मी आत्ताच ज्याचा उल्लेख केला होता की अनेक विक्रम या निखिलच्या नावावर आहेत असा हा खेळाडू. चेंडू ऑफ स्टंपच्या नक्कीच जवळपास कदाचित लेग स्टंपवरनं ऑफ स्टंपला हा चेंडू वळवण्याचा खरं तर किमया या साहिलकडे आपल्याला पाहायला मिळाली आणि साहिलनं चेंडूला वळण दिला. लेग ब्रेक पद्धतीचा चेंडू हा पाहायला मिळाला. हा चेंडू पुन्हा एकदा फुलर लेनचा चेंडू फक्त दिशा दिली आहे. टायमिंग, ओनली टायमिंग शॉट आणि चेंडू जातो एक सरळ गलीच्या दिशेने चौकार. कार्ड आपण विचार केला तर 4 षटकांचा हा सामना. या षटकामध्ये सोमनाथ आपण धावसंख्येचा जर विचार केला तर धावा आल्यात 11. म्हणजे साहिल या गोलंदाजानं 11 धावा दिल्या आहेत तर सिद्धेश वासकरनं 15. 2 षटकांचा खेळ समाप्त. 26 धावा. स्पीडअप करावाच लागेल. वारंवार आयोजकांच्याकडनं सूचना येतात आणि 3रा षटक घेऊन येतील. कारण बंगारपाडा संघ देखील घाई करेल. कारण येथे रणनीती आखली RCC पेठ संघानं सर्वप्रथम नाणेफेकी जिंकल्यानंतर
फलंदाजी स्वीकारली आणि फलंदाजी स्वीकारली असताना आता मात्र तशीच फलंदाजी देखील आपल्याला पाहायला मिळते. जी फलंदाजी त्यांच्या अगोदरच्या 2 सामने आपण मध्ये बघितली तर जशी चमकदार झाली तशी इथे सुरुवात देखील चांगली पाहायला मिळते. षटक क्रमांक 3 चेतन गोसावी. ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न करत तर हा चेंडू स्वीपर पद्धतीनं खेळण्याचा प्रयत्न केला होता बंटी जोशीनं, परंतु चेंडू आणि चेंडूपलीमध्ये संपर्क साधत नाही आणि डॉट बॉलची समाप्ती. नेक्स्ट बॉल चेतन गोसावी. सँडी पालकर सरांना पार करून चेंडू फेकतोय. चेंडूवर प्रहार केलाय, उंची जास्त गाठली या फटक्यानं, मिस टायमिंग झालाय. झेलखाली प्रीतम दमडे आहे, कोणतीही चूक न करता झेल टिपतोय आणि बंटी जोशीला आता परतावं लागेल खेळाडू कक्षाच्या दिशेनं. पटकावताना चेंडू देखील पॅडवर आदळतोय. जोरदार अपील केला होता, शरीराचा वेध घेतला होता, पण आत्मविश्वास या अपीलमध्ये कमी पाहायला मिळाला, परंतु उत्साह जल्लोष जास्त प्रमाणात पाहायला मिळाला. परंतु अंपायर देखील तेवढंच तटक्ष. क्वालिफाईड अंपायर यास अंपायर कॉल हा लेग बाईजच्या इशाऱ्यानं मिळाली 1 धाव. एका धावेनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 27 या आकड्यावर. 27 रन्स, 27 धावा. ऑन द स्ट्राईक फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल सुमित. मागच्या 2 सामन्यामध्ये काय तुफानी खेळी केली तो सुमित पुन्हा एकदा पुनरावृत्ती करतोय. काय लाजवाब फटकेबाजी, काय पॉवरफुल स्ट्रोक, वंडरफुल स्ट्रोक पाहावा लागतोय इथे. मात्र सुमितच्या बॅटनं आलेला हा खणखणीत ब्रँडेड सिक्सर. खरं तर सोमनाथ, ज्या सुमितला आपण पाहतोय एका काली 12व्या खेळाडूच्या भूमिकेत हा सुमित पाहायचो, परंतु तोच सुमित आता फलंदाजी करत असताना इन ॲट नंबर 4थ्या क्रमांकावर येऊन आपल्या संघामध्ये काय स्थान निश्चित केलंय. टाळ्यांच्या आवाजानं कौतुक केलंय सुमितचं. आणि तिन्ही सामन्यामध्ये त्यानं पहिल्याच मोठ्या फटक्यानं खातं खोललंय. ही खास खासियत राहिली आज सुमितची. त्याला चेंडू द्यायचा आहे, जर चेंडू गेला असेल तर कदाचित आपल्याला चेंडू लगेच पुरवावा लागेल, कारण वेळ देखील आपल्याकडे कमी असेल. चेंडू एवढा दूरवर सोमनाथ जाऊन पडलाय, या हातात चेंडू देखील शोधावं लागते आपल्या आयोजकांना. सुमितचा आज या दिवसातला 3ऱ्या सामन्यातला हा मोठा फटका. पहिल्या मॅचला षटकारानं खातं खोललं सुमितनं, दुसऱ्या मॅचला चौकारानं खातं खोललं आणि 3ऱ्या मॅचमध्ये षटकारानं खातं खोललं. म्हणजे काय पॉवरफुल फलंदाजी आहे, मनगटी ताकद किती त्याची मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते. तो सुमित पुन्हा एकदा आडव्या बॅटने केलेला प्रयत्न, बॅटच्या पट्ट्यात आला नाही. बॅटची कालची बॉटम कदाचित या ठिकाणी लागली गेली आणि 30 यार्ड सर्कलमध्ये चेंडू चेतननं पकडला, तोपर्यंत पळून काढली. 1 धाव. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 34 या आकड्यावर. 34 रन्स. लास्ट डिलिव्हरी चेतन गोसावीच्या षटकातला भात्यातला हा अंतिम शेवटचा एक चेंडू. फलंदाज निखिल शेलके. निखिल हलकसच तटवण्याचा प्रयत्न केला. निखिलनं कदाचित 1 धाव काढण्याचा मनसुबा केला होता. आपल्याकडे स्ट्राईक मिळेल की काय, किंवा आपण लास्ट ओव्हरला नक्कीच प्रहार करू, असे बरेच त्याच्या मनामध्ये प्रश्न आले असतील. आणि हा डिफेन्स खेळण्याचा प्रयत्न, तो मात्र डॉट बॉल खेळतोय. निर्धाव चेंडूची समाप्ती. 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. धावसंख्या धावफलकावर एकूण 34 आणि फलंदाज बाद झाले 2. चला लास्ट ओव्हर आता मात्र फेकण्यासाठी सज्ज असेल भंगारपाडा संघाचा गोलंदाज. कोण असेल तो गोलंदाज. समोर दोन्ही फलंदाज हार्ड हिटर आहेत. किती धावा आरसीसी पेठ संघ जमवेल या उर्वरित 6 चेंडूमध्ये. 6 चेंडूमध्ये किती धावा जमवेल आरसीसी पेठ संघाचं खरं म्हटलं तर मी नेहमीच आम्ही प्रामुख्यानं उल्लेख करत असतो की आरसीसी पेठ संघाला मी म्हणेन उभारण्यामध्ये किंवा या आरसीसी पेठ संघाचे खरे निर्माते कोण असतील तर गणेशदादा जोशी. फार मोठी नक्कीच त्यांची सिंहाच्या वाटेची कामगिरी राहिली आहे आरसीसी पेठ संघात आणि ते त्याचं नक्कीच योगदान. हा मात्र फुलर लेनचा चेंडू पॅडवर आदळला. पायचीच्या स्वरूपात लेग बिफोर द विकेट. सुमितला परतावं लागेल खेळाडू कक्षाच्या दिशेनं. आणखी एक गडी बाद.
आणि फुलटॉस कदाचित लोवर फुलटॉस चेंडू होता आणि सुमीच्या पॅडला आदळल्यानंतर सुमित पायचीत स्वरूपात बाद होताना पाहायला मिळाला आणि त्यानंतर नवीन फलंदाज मैदानात येतोय सोईल शेख. पेठ संघाची पॉवरफुल फलंदाजी. खरं तर एकता भंगारपाडा संघामध्ये देखील चांगले फलंदाज आहेत. एकता भंगारपाडा संघाकडे देखील एक पॉवरफुल फलंदाजी त्यांची आहे. स्ट्रॉंग झोन आहे फलंदाजीचा. त्यामुळे आता RCC पेठ संघाला एक फायटिंग स्कोअर रचावं लागेल, सेट करावं लागेल या भंगारपाडा संघासमोर. नवीन फलंदाज सोहेल शेख. धावसंख्या धावफलकावर एकूण असताना 34 रन्स. लास्ट ओव्हर संदीप दमडे एक फास्टर बॉलर. एकदा ऑफस्टम्पला चेंडू कीच बॅट कट करण्याचा प्रयत्न होता. पंचांनो कोणताही या ठिकाणी या पंचांचा निर्णय येत नाही आहे. तसंच वाईड यॉर्क फेकण्याचा प्रयत्न केला आणि डॉट बॉलची समाप्ती. धावसंख्या स्थगित स्थिर 34. संदीप दमडे हा चेंडू पुन्हा एकदा खोलात फेकलाय. नक्कीच खणून काढलाय, खोदून काढलाय आणि निखिल लता मात्र आपल्याकडे स्ट्राईक ठेवणार. कॉन्फिडन्स इथे मात्र त्याचा आता उंचावलाय असं म्हणावं लागेल. कारण उर्वरित शेवटचे 3 चेंडू शिल्लक असतील. या 3 चेंडूंचा समाचार निखिल शेळकेच घेणार यात मला वाटते शंकाच नाही. कारण निखिलनं षटकार मारल्यानंतर त्याला कमी स्ट्राईक मिळाली, त्यानंतर कमी स्ट्राईक त्याच्याकडे पाहायला मिळाली. आता शेवटचे 3 चेंडू शिल्लक. धावसंख्या धावफलकावर 35. लास्ट 3 बॉल. कसं तटवला इथे मात्र पहा. शॉर्ट पॉईंटला क्षेत्ररक्षक होता, थोडंसं फंबलिंग होता ना, परंतु सिद्धेश वास्करनं डायरेक्ट फेकी केली. काय घडलं इथे? ओव्हर थ्रोच्या स्वरूपात 2 धावा मिळत आहेत. 2च धावा घेतल्या जात आहेत. खरं तर बघितलं तर स्ट्राईक देखील स्वतःकडे निखिलकडे राहिली आहे. 2 धावा वाढल्या संघाची धावसंख्या धावफलकावर एकूण पुन्हा एकदा वाढत असताना 37. शेवटचे 2 चेंडू. लास्ट 2 टू गो. फर्स्ट इनिंग पहिल्या सत्रातले 2 बॉल. संदीप हा चेंडू आडवा बॅटने केल्याचा प्रयत्न केला. काय घडलं इथे? डॉट बॉल गेलाय. संदीप दमडे देखील एक अनुभवी खेळाडू आहे आणि एक सामन्यामध्ये चांगली कामगिरी करणारा हा गोलंदाज आहे. संदीपकडे गोलंदाज म्हणून पाहिलं जातं आणि तो नेहमीच शेवटच्या षटकाची जबाबदारी घेत असतो. हा चेंडू आडव्या बॅटने केलाय. पहा तिथे कोणी क्षेत्ररक्षक नाहीये. डीप मिडविकेटचा क्षेत्ररक्षक धावत पळत जाऊन डीप स्क्वेअर लेगला चेंडू येऊन पकडतोय, फेकतोय. तोपर्यंत मिळतायत फक्त 2 धावा. तिसरी धाव घेताना सोहेल मात्र बाद होतोय. धावसंख्या धावफलकावर 2 ने वाढली. एकूण धावसंख्या पहिल्या सत्राचा खेळ समाप्त झाला. म्हणजेच 4 षटकामध्ये धावसंख्या 39. 4 षटक आणि एकता भंगारपाडा संघाला विजयासाठी धावांचं आव्हान असेल ते 40 धावांचं. 40 धावांची आवश्यकता. चला 40 धावांची गरज असेल. लगेच मैदानाचा ताबा घ्या दोन्ही क्षेत्ररक्षक आणि फलंदाजांनी. कारण आपण बघितलं आता घाई आणि घाईच करावी लागत आहे. 4 षटक 40 धावांची आवश्यकता. एकता भंगारपाडा विपक्ष RCC पेठ संघ. खरं तर गौरी स्पोर्ट्स चषक 2021 हे सुंदर पर्व 10 सरकार यांच्या माध्यमातून राजेशजी कातारा या स्पर्धेचे मुख्य आयोजक आणि सर्व आयोजक जे या आयोजनाला सहकार्य करणारे आमचे सर्व मित्रमंडळी सर्वांचं मी आभार व्यक्त करतोय. मी आभार व्यक्त करतोय आम्हा 2 प्रवीण गायकर आणि गडगे सरांचं, महागुरूंचं. कारण आज दिवसभरात त्यांनी देखील आम्हाला साथ दिली आहे. तर सर्वांचं मी मनापासून आभार व्यक्त करतोय. खरं तर पहिल्या सत्राचा खेळाचा विचार केला तर गोलंदाजी या भंगारपाडा संघाची अतिशय चांगली झाली. कोणत्याही प्रकारची अवांतर धाव त्यांनी दिली नाही आहेत. सर्व गोलंदाजांनी गोलंदाजीचा विचार केला तर कोणत्याही प्रकारची वाईड अर्थातच नो बॉल अवांतर धाव न देता गोलंदाजी केली आहे आणि 39 धावा काढून 40 धावांचं आव्हान मात्र इथे भंगारपाडा संघासमोर ठेवण्यात आलं RCC पेठ संघाच्या वतीनं. 40 धावांची आवश्यकता असेल. यानंतर एक मॅच नक्कीच एक मॅच होईलच. थँक्स डीजे मास्टर. क्षेत्ररक्षण लगेचच रचना करून घ्यायच्या बघा. आज आमचा
समालोचक क्षेत्रातील एक दमदार आवाज भूमिपुत्र तारा गावचे भूमिपुत्र रोशन पाटील तारा यांचा वाढदिवस आहे. वाढदिवसानिमित्ताने आमच्या गौरी स्पोर्टच्या वतीने रोशन पाटील तारा यांना शुभेच्छा आहेत की शिखरे उत्कर्षाची सर तू करीत राहावी, कधी वलून न पाहता आठवण आमची स्मरावी, तुझ्या इच्छा आकांक्षांचा बेलू गगनाला भिडून दे आणि मनात आम्हा सर्वांच्या एकच इच्छा रोशन पाटील तारा तुला उदंड आयुष्य लाभून दे. याच वाढदिवसानिमित्ताने आम्हा सर्वांच्या वतीने हार्दिक शुभेच्छा. जगदीश खांदेकर याच्या आपण स्टेजवर. चला मॅचला लगेच सुरुवात देखील होईल. आपण पाहतो या स्पर्धेच्या माध्यमातून अनेक प्रेक्षक घर बसल्या या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत आणि पुन्हा एकदा दुसऱ्या सत्राला सुरुवात करूया. 40 धावांची गरज असताना गोरख वास्करचा पहिला चेंडू इथे मात्र डॉट जातोय. टीट फॉर टॅट. जसं आपण बघितलं तर ज्या पद्धतीनं गोलंदाजांनी टिचून मारा केला भंगारपाडा संघाच्या, तशाच पद्धतीनं पुन्हा एकदा पेठ संघाचे गोलंदाज पूर्णपणे तयारीत आहेत. सिद्धेश वास्कर सारख्या फलंदाजाला पहिला चेंडू मात्र डॉट फेकतोय गोरख वास्कर. फर्स्ट बॉल डॉट. क्षेत्ररक्षणाची विवरचना आपण बघितली तर अर्थातच 30 यार्ड सर्कलमध्ये लॉंग ऑन डीप मिड विकेट असं क्षेत्ररक्षण सजवलंय आणि एक लॉंग ऑफ. पूर्णपणे क्षेत्ररक्षणाची विवरचना बाकी 30 यार्ड सर्कलमध्ये. हा चेंडू फुल्लर लाईनचा होता. क्षेत्ररक्षक मात्र तिथे कोणी नाही. अर्थातच चेंडू जातोय सरळ लॉंग ऑफ कडे. 4 धावांसाठी चौकार. आणि या 4 धावा धावफलकावर गोरख वास्करच्या या दुसऱ्या चेंडूवर लगावलेला चौकार. हा चेंडू बॅटची खरं तर खालची बॉटम कदाचित लागली. शॉर्ट पॉईंटला क्षेत्ररक्षक तिथे तैनात. कोणतीही धाव मिळणार नाहीये. तसंच डॉट बॉलची समाप्ती. 4 धावा धावफलकावर 40 धावांचं आव्हान आहे. जितकी प्रसिद्धी मिळवाल तितकेच शत्रू निर्माण कराल, कारण तुमच्या प्रसिद्धीवर मरणारे कमी आणि जळणारे जास्त निर्माण होतील. हा मात्र चेंडू सरळ कव्हर पॉइंट डीप एक्स्ट्रा कव्हरला खेळतोय हा फलंदाज सिद्धेश वास्कर आणि येतोय खणखणीत चौकार. एक चांगला संदेश आहे नक्कीच. आणि रिव्हॉल्व खऱ्या धन्यवाद मानतो आम्ही, कारण रायगड गोल्डन किंग ग्रुपचे आशु शेलके यांनी देखील इथे चेंडू आणून दिला. थँक्यू सो मच. आणि त्यांना विनंती करतो की आपण यावं व्यासपीठावर. या स्पर्धेचे सर्व राजेशेठ कातर आपल्या इथे आमंत्रित करत आहेत. त्यांच्या समेत अनिकेत मात्रे खुटारी यांना पाहू शकाल. आणि द बॉबी लॅशली सातत्याने त्यांच्या पाठीराखा म्हणून भावासारखा राहिलाय तर दिव्येश काकडे यांना देखील विनंती असेल यावं व्यासपीठावरती. नक्कीच प्रवीण, कारण क्रिकेटवर प्रेम करणारी बरेच मंडळी आज आपल्याला या टेनिस जगतामध्ये पाहायला मिळत आहेत. सर्वांचं आपण कौतुक करूया. गोरखचा हा डॉट बॉल चेंडू गेल्यानंतर सिद्धेश वास्करनं नक्कीच ओव्हरपिच चेंडू सरळ बॅटने खेळलाय आणि सरळ चेंडू जातो बॅक टू द बॉलर. हा पॅरलल अँड फ्लॅट सिक्सर. प्रणित म्हात्रे यांचं सुद्धा इथे आगमन झालेलं आहे. प्रणित म्हात्रे खुटारी आपले मनपूर्वक स्वागत आहे. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. धावसंख्या धावफलकावर 14. खरं तर आपण बघितले तर 2 चौकार आणि 1 षटकार हे डिक्लेअर फटके पाहायला मिळाले. चला स्पीडअप करायचं आहे आपण. क्षेत्ररक्षण लगेच सजवा. 14 धावा धावफलकावर 3 चेंडू डॉट फेकले गोरख वास्करने आणि 3 चेंडूवर खरं तर 3 डिक्लेअर फटके पाहायला मिळाले. 14 धावा धावफलकावर. आता चेंडू आणि धावांचं जर अंतर बघितलं तर 18 चेंडू आणि 26 धावांची आवश्यकता. 26 रन टू विन रिमेनिंग 18 डिलिव्हरी. क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला इथे सूचित केलं जात आहे आयोजन कमिटीच्या वतीने टीम मीटिंग कोणी घेऊ नये. वेळ नाहीये, कारण आणखी आपल्याला पुढचा सामना खेळवायचा आहे. 18 गेंदों में 26 रनों की जरूरत. इथे मात्र आपण पाहतोय हा समीकरण. बंटी जोशीचा हा चेंडू एवढा चांगला फटका होता, तेवढ्याच चांगलं दर्जेदार सोहेलचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं, परंतु 1 धाव पूर्ण झाली आहे. 30 यार्ड सर्कलमध्ये शॉर्ट पॉइंटला क्षेत्ररक्षक सोहेलला अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण केलं, परंतु जसा चेंडू मिळाला डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. आणि सिद्धेश वास्कर या खेळाडूला कदाचित टार्गेट केलाय की काय, डायरेक्ट हिट केला होता, परंतु सुरक्षित. सिद्धेश आपण स्क्रीनवर पाहू शकाल ॲक्शन रिप्लायच्या माध्यमातून कशा पद्धतीने डायरेक्ट हिट केला होता.
सोहेलनं परंतु फलंदाज सुरक्षित. सेकंड ओव्हर बंटी जोशी. आज संपूर्ण दिवसभरात बंटीची कामगिरी गोलंदाजीतून आणि फलंदाजीतून पाहण्यासारखी होती. अर्थातच अतिशय चमकदार कामगिरी. हा चेंडू नक्कीच खरं तर हुक करण्याचा प्रयत्न केला होता. सहज ग्लान्स पद्धतीनं खेळण्याचा प्रयत्न केला होता. बॅटकटच्या स्वरूपात मिळते. शॉर्ट स्क्वेअर लेगला एक धाव. एका धावेने संघाची धावसंख्या वाढत असताना जाऊन पोहोचते ती 16 या आकड्यावर. 16 धावा धावफलकावर. चेंडू आणि धावांचं अंतर. येणारे चेंडू 16 आणि 24 धावांची आवश्यकता. 16 चेंडू 24 धावा. RCC पेठ संघाची धारदार गोलंदाजीच्या माध्यमातून गोलंदाजीच्या जोरावर त्यांनी मागील सामने जिंकले. तिथे मात्र बंगारपाडा संघाला गोलंदाजीची पूर्णपणे पाहणी करून खेळावं लागेल. एक धाव पूर्ण. पुन्हा एकदा शॉर्ट कव्हर पॉईंटला हा चेंडू अडवला. एकच धाव मिळते. एका धावेनं हळूहळू का होईना मी म्हणेन या धावसंख्येचा पाठलाग करत असताना एकता भंगारपाडा संघ पाहायला मिळतोय. एकता भंगारपाडा संघ विपक्ष RCC पेठ सुपर 8 मध्ये जाण्यासाठी ही लढत सुरू आहे मित्रांनो. ज्याने आत्ताच स्मार्ट टीव्ही ऑन केला असेल. हा चेंडू पॅडवर आला तर जोरदार अपील. पंचांचं बोट हवेत. एक मोठी विकेट. एक मातब्बर खेळाडू सिद्धेश वासकर. लेग बिफोर द विकेट. LBW बाद. निलेश गोसावी अशी जोडी मैदानावर असेल. चेंडू आणि धावांचं अंतर जर बघितलं तर उर्वरित 14 चेंडूमध्ये 23 धावांची आवश्यकता. 23 रन्स टू विन रिमेनिंग 14 डिलिव्हरीज. 14 चेंडू आणि 23 धावा. आता संघर्षाची वेळ येऊन ठेवली आहे. मी म्हणेन दोन्ही संघासाठी फार इम्पॉर्टंट मॅच आहे. जर हा सामना जिंकलात तर तुम्ही नक्कीच उद्याच्या दिवसामध्ये या स्पर्धेतलं अस्तित्व तुमचं जिवंत राहील. तुम्ही या स्पर्धेसाठी नक्कीच खेळण्यासाठी सज्ज राहाल. असा हा सामना. हा चेंडू सरळ जातो लॉंग ऑफ कडे. एका टप्प्यानं चेंडू वन बाउन्स. चेतन गोसावीच्या बॅट मधून आल्या खणखणीत चौकार. विश्वास आणि कष्ट ज्याच्या जवळ आहे तो कधीच अपयशी होत नाही मित्रांनो. आणि या सर्व गोष्टीनं इथे मात्र हा सामना खेळला जातोय. पुन्हा एकदा सरळ बॅटने केला चेंडू. चेतन गोसावी चौकार मारल्यानंतर चेंडू जातोय बॅक टू द बॉलर. लॉंग ऑन च्या दिशेनं एकच धाव मिळते. एका धावेनं संघाची धावसंख्या जर बघितली तर बंटी जोशीचं षटक समाप्त झालं आणि जाऊन पोचली आहे ती धावसंख्या 22 या आकड्यावर. पहिल्या षटकामध्ये धावा होत्या 14 आणि या बंटीच्या षटकामध्ये धावा आल्या 8. एकूण 2 षटकामध्ये धावसंख्या 22. उर्वरित 12 चेंडू आणि निर्णायक विजयासाठी 18 धावांची आवश्यकता. 12 चेंडू 18 धावा. त्याला स्पीडअप करावा लागेल. आता मात्र आपण बघितले तर शेवटची मुवमेंट आहे आणि थंडीचं वातावरण आहे. आता तर हिवाळा हा ऋतू सुरू झाला आहे. आता थंडी देखील पडायला सुरुवात झाली. काही दिवसापूर्वी अवकाळी पाऊस पडला. कधीही पाऊस पडला. मी म्हणेन बरेच कमेंट्स आले होते ज्यावेळी धोधो पाऊस पडला. हा अवकाळी नव्हता तर धोधो पाऊस पडला होता. आणि त्या पावसामुळे बऱ्याच स्पर्धा देखील खंडित झाल्या होत्या, विस्कळीत झाल्या होत्या. बऱ्याच स्पर्धा उशिरा सुरू झाल्या. परंतु पुन्हा एकदा या स्पर्धेचं आयोजन जर बघितलं तर लाजवाब अप्रतिम आयोजन. राजेजी कादारा खरं तर अतिशय चांगली स्पर्धा आपली. 12 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता. फुल टॉस बॉल. फुरलर लेनचा सरळ स्ट्रेट ड्राईव्ह. फटका क्षेत्ररक्षक येतोय वेगानं. काय घडलं इथे मात्र अविनाशच्या हातामधून झेल सुटलं आणि झेल तर सुटलं अक्षरशः पळून काढल्या तब्बल 3 धावा. पकडो कॅच और जीतो मॅच. टेक द कॅच विन द मॅच. आणि इथे मिळाली संधी ती म्हणजे फलंदाज चेतन गोसावीला. 5 संधी मिळाली आहे. नक्कीच संधी मिळाल्यानंतर श्रीकृष्णांचं वाक्य आठवतं मित्रांनो. संधी मिळाल्यानंतर सारथी बना परंतु स्वार्थी बनू नका. इथे मात्र अशीच वेळ आली आहे. 3 धावा मिळते. 11 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता. रिव्हर्स स्वीच देण्याचा प्रयत्न. काय घडतं बॅटणार
इथे मात्र तू माय माय आणि पंचांचा इशारा आपल्यापर्यंत येईल. फलंदाजाच्या नक्कीच अंगाला चेंडू लागला होता. धाव घेण्याचा प्रयत्न देखील खेळपट्टीवर सुरू होता आणि गोरख वास्कर या शॉर्ट टर्न फर्स्ट स्लिपला असणारा क्षेत्ररक्षक थोडासा कन्फ्यूज झाला, कुठे फेकायचा. पंचांचा इशारा येणे गरजेचं आहे. बॅटकटच्या स्वरूपात मिळते एक धाव. नक्कीच एक धावेनं संघाची धावसंख्या वाढते. आता चेंडू आणि धावांचं अंतर पहा, 10 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता. गोलंदाज जिशानचे पहिल्या सामन्यामध्ये मैदान षटक, त्यानंतरच्या षटकामध्ये देखील तेवढीच वाखाणण्याजोग कामगिरी आणि या षटकामध्ये देखील बघितलं तर जिशान मात्र चांगली कामगिरी करतो. क्षेत्ररक्षणाची साथ जरी मिळत नसली तरी म्हणून जिशाननं आतापर्यंत 3 चेंडू फेकलेत, ते तिन्ही चेंडू अगदी अचूक टप्प्याचे होते. लास्ट 9 to 14, आता 9 चेंडू आणि 14 धावांची गरज. जिशानचा हा चेंडू, डावखुरा गोलंदाज. हा चेंडू मात्र मी म्हटलं की चेतन गोसावीचं वादळ जर मैदानावर आलं तर आरसीसी पेठ संघाला फार मोठा धोका निर्माण होईल आणि तो इथे धोका निर्माण झालाय, कारण चेतन गोसावीच्या बॅट मधून आला वाईडिश डीप मिड विकेटला उत्तुंग खणखणीत षटकार. चेतन गोसावीचं सोडलेला झेल आठवावं लागेल आरसीसी पेठ संघाला. त्यानंतर चेतननं लगावलेला खणखणीत षटकार. 8 चेंडू 8 धावांची गरज. काय जबाबदारी स्वीकारली आहे चेतनने, कारण ओझं दिसत नाही कारण ते लादलेलं असतं आणि जबाबदारी दिसत नाही कारण ती स्वीकारलेली आहे आणि ती स्वीकारलेली असते असं पाहायला मिळतं. इथे मात्र जिशान देखील तेवढाच हुशार चाणक्य गोलंदाज, तो देखील मॅच सोडणार नाही सहजासहज. मी म्हणेन तो देखील मुरलेला गोलंदाज आहे, डावकुरा गोलंदाज. डॉट चेंडू फेकतोय. येणारे चेंडू असतील 7 आणि 8 धावांची आवश्यकता. 7 चेंडू 8 धावा. या चेंडूवर काय घडेल, काय बिघडेल. हा चेंडू महत्वाचा होता. चेतन गोसावीनं लगावलेला षटकार. त्यानंतर मात्र 2 चेंडू डॉट. पुन्हा एकदा कमबॅक करतोय आरसीसी पेठ संघ. या मॅच मध्ये शिरकाव करत असताना उर्वरित 6 चेंडू मध्ये विजयासाठी 8 धावांची आवश्यकता. 6 चेंडू आणि 8 धावा कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आणि तुम्हाला 8 धावा पूर्ण कराव्याच लागतील. चेतन गोसावी आणि साथी फलंदाज निलेश गोसावी, दोन्ही फलंदाज अगदी मी म्हणेन मातब्बर खेळाडू आहेत. एकता भंगारपाडा संघातून अनेक वर्षे क्रिकेट खेळलेत आणि तेवढाच अनुभव आहे. परंतु त्यांच्या समोर गोलंदाज कोण असेल, नो डाऊट शेहबाज खान, शेहबाज शेख, अरबाज शेखचा भाऊ अर्थात शेहबाज शेख मागच्या सामन्यामध्ये देखील लास्ट ओव्हर फेकताना आपल्याला पाहायला मिळाला आणि तेवढीच चांगली कामगिरी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. इंजुर्ड आहे खरं तर भाऊ त्याचा अरबाज. तर शेहबाज त्याची जागा घेताना आपल्याला पाहायला मिळतोय. काय करेल या लास्ट ओव्हरमध्ये. 6 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता, कारण पहिल्या षटकामध्ये धावा आल्या 14, दुसऱ्या षटकामध्ये धावा आल्या 8 आणि तिसऱ्या षटकामध्ये धावा आल्या 10. आता लास्ट ओव्हरमध्ये 8 धावांची आवश्यकता. सर्वांचं लक्ष या मॅचमध्ये. शॉर्ट पिच चेंडू. निलेश गोसावी बराच काल थांबला होता खेळपट्टीवर, स्ट्राईक मिळत नव्हती, परंतु जशी स्ट्राईक मिळाली सरळ चेंडू भिरकावून दिला वाईडिश डीप मिड विकेटला. 6 धावांसाठी षटकार. काय काय त्यानं उत्तुंग मारलाय आणि हा षटकार आल्यानं संघाची नक्कीच धावसंख्या आता मात्र अगदी सुरेख आणि चांगल्या पद्धतीनं साकारला. 5 चेंडू आणि 2 धावा. लेश अगदी तंत्रशुद्ध हुशारी. मी म्हटलं की अनुभव आहे, अनुभव हा त्यांच्याकडे पाहायला मिळाला आणि निलेशनं कॉन्फिडंटली फलंदाजी करून या एकता भंगारपाडा संघाला विजय संपादित करून दिलाय. सरळ 4 चेंडू राखून हा दणदणीत विजय संपादित केलाय एकता भंगारपाडा संघानं. हार्दिक हार्दिक अभिनंदन, हार्दिक आभार अँड हार्ड लक बॅड लक आरसीसी पेट टीम. सुपर 8 मध्ये दाखल झाला एकता भंगारपाडा संघ. कॉंग्रॅच्युलेशन, अभिनंदन.